हे कशाला कामी येतं माहिती आहे का तुला? आपला हात जळाला, मग जळालेल्या हातावर आपण कोरपड काढायची आणि लावायची. बडी औषधी असती. औषध मग औषध घ्यायचं काम नाही आपल्याला. कसं मग आपल्याला डॉक्टरकडे जायचं काम राहत नाही. हात जळाला हे लावायचं त्याला. कसा आवाज येतो रे? ओय, कसा? हा हे बघ अभि, याला काय म्हणतात माहितीये का तुला? खुर्ची मध्ये प्लास्टिक असतं म्हणून कडक असतं. ह्या प्लांटला काय म्हणतात माहितीये का तुला? ह्या प्लांटला काय म्हणतात माहितीये का? याला म्हणतात स्पायडर प्लांट. स्पायडर प्लांट. स्लायडर नाही रे, स्पायडर. हा स्पायडर प्लांट काय करतो माहितीये का तुला? हा हवा प्युरिफाय करतो, म्हणजे हवा शुद्ध करतो. हा म्हणून याला घरामध्ये लावतात. अच्छा आता मला ठीक केलं. हा आता ह्या झाडाला काय म्हणते माहितीये का तुला? याला काय म्हणतात? तो नाही रे, हा 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 तो पण काय करतो? एअर प्युरिफाय करतो. कोणता? तो पण एअर प्युरिफाय करतो. हा पण एअर प्युरिफाय करतो, म्हणजे हवा शुद्ध करतात. मोठा नाही, हे दुसरं येणार आहे, नवीन आहे. हा ते छोट आहे ना. मग आता हे काय करतं झाड? काय म्हणते याला? बटरफ्लाय प्लांट. हे स्पायडर प्लांट. आणि याला काय म्हणते? ही कोरपड. मला नाही लागलं नाही ना. लागलं मला. लाव लाव. लागलं का? लागलं होतं का? ठीक केलं तू आता? अरे हो रे, ठीक झालं आता. ना त्याचं काय नाव माहितीये का? हे बघ इकडे बघ, हे बघ, हा बघ, याचं नाव काय आहे? याचं नाव काय आहे? हा चायनीज प्लांट आहे. चायनीज प्लांट. हा वर्षभर हिरवा असतो. इकडे बघ, वर्षभर हिरवा असतो. तो शो फ्लावर म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? आपल्या घरी माहितीये कोणता प्लांट आहे? हा बघ, हा याला काय म्हणतात? मॉस रोज. रोज. आणि याला आहे ना नेहमी फुलं येतात, माहिती का तुला? हा नेहमी फुलं येतात त्याला. ऑस्टर प्लांट. हो मग नाव काय आहे? ऑस्टर प्लांट नाव आहे त्याचं. काय म्हणतात त्याला? ऑस्टर. ओरी वाव. हे पण आणि हे ऑस्टर. ऑस्टर तुला म्हणताच येत नाही ना? ऑस्टर नाही आला तुला? ऑस्टर.
त्याला काय म्हणतात? लकी बांबू. काय म्हणतात त्याला? लकी बांबू आहे ते बर्फ वगैरे. बर्फचे त्याच्यामध्ये? नाही रे, ते दगड आहेत ना ते. अरे बांबू आहे. बांबू आहे? लकी बांबू आहे तो. लकी बांबू. तुला झाड कसं आलं? हा अरे मोठे मोठे आलेला बांबू असं असतं का? वरला जाईल. अभिमन्यू तुला कांगारू बघायचं का? हे बघ हे बघ हे बघ, हा बघ हा बघ, कांगारू प्लांट बघ. कांगारू प्लांट म्हणतात त्याला, माहितीये का तुला? अभिमन्यू कांगारू प्लांट बघितला का तू? कुठे? हा बघ. हा कोणता आहे रे? अच्छा तो कांगारू प्लांट आहे का? तू बरोबर ओळखला तू. कांगारू आहे, प्लांट आहे. अच्छा कोणतं झाड आणलं रे आपण? अरे फुल आणलं ना. वा वा वा. हा पडशील तसा. फुल आलं त्याला? काटे पण आहे. पण ते माहितीये का? एलिफंट बुश. हे बघ एलिफंट बुश. हे बघ एलिफंट सारखं आहे ना. एलिफंट सारखं दिसतो का रे? काय म्हणते त्याला? एलिफंट बुश. काय म्हणते? पाणी निघालं? अरे हा रे, पण तुला म्हणता येत नाही ना एलिफंट बुश. एलिफंट एलिफंट बुश. ई फॉर एलिफंट. लंबी असती. वाव कटे आले रे. अभिमन्यू तुझी गॅलरी छान झाली रे. वाव किती मस्त मस्त झाड. हे काय इथे लावले ना आपण कोरफड. कोण खाऊन गेली? कोरफड खात असते का? त्याच्यात काटे आहेत ना, बघ ना. काटे मग त्याला काय काय होत नाही त्याला. मन आमची गॅलरी बघितली का तुम्ही? गॅलरीत लावलेली झाडे फक्त घराचं सौंदर्य वाढवत नाही, तर मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि शांतता निर्माण करते. धकाधकीच्या आणि फास्ट लाईफमध्ये स्लो मॉर्निंग हे एक अशक्य झालेलं आहे. गॅलरीतील झाडाला फुललेले फूल बघण्याची मजा असते ती काही औरच आहे. आपण आणलेली रोपटी आपल्या नजरेसमोर हळूहळू वाढताना आणि फुलताना आणि त्यांना फूल येताना बघून मनाला जो काही आनंद होतो त्याची मोजमाप कशातच करता येत नाही. जपानी जीवन पद्धती इकिगाई विषयी तुम्ही ऐकलेच असेल. रोज थोडी तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणे आणि त्यामधून निसर्गाशी जोडले जाणे, यासाठी बाल्कनी गार्डन ही एक चांगली कन्सेप्ट आहे.
आपण लावलेल्या झाडावर कधी चिमणी येऊन बसते, तिचे चिवचिव करण्यामुळे कधी सकाळी जाग येते. एकंदरीत रोपटे जरी छोटे असले, फूल जरी छोटं असलं तरी ते आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करतात आणि जो ताणतणाव, जो डेली स्ट्रेस असतो तो कमी करण्यास मदत करतात. मला तर ही कन्सेप्ट खूप आवडली. तुम्हालाही जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.